विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्टेप अप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. मित्रांनो आजचा नवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय तो म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा. क्लास 1 परीक्षेपासून तर वर्ग 4 च्या परीक्षेपर्यंत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त विषय म्हणजे चालू घडामोडी. कंबाईन असो, राज्यसेवा असो, वर्ग 3 किंवा गट क च्या परीक्षा असो, सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण आता चालू घडामोडीचा अभ्यास राज्यसेवा परीक्षा आणि कंबाईन परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी नेमका कसा केला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तसेच नोट्स कशा काढायच्या किंवा कुठले वृत्तपत्र वाचले गेले पाहिजे, कुठले मासिक वाचले पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत. चला तर मग बघूया. बघा आजचा आपला टॉपिक चालू घडामोडीचा अभ्यास नेमका कसा करावा हा बघतोय. जे विद्यार्थी चॅनलला नवीन आले असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक दणादण आपल्या व्हिडिओला लाईक ठोकून घ्या. ठीक आहे. बघा आता चालू घडामोडी म्हणजे नेमकं बघा काय आहे तर आपल्याला बघावं लागेल. चालू घडामोडीतले आपल्याला 3-4 अगोदर मुद्दे बघायचे ते मी एक्सप्लेन करतो, लक्षात असू द्या. चालू घडामोडी तर आता नेमकं चालू घडामोडीची व्याख्या आपल्याला बघायची आहे की चालू घडामोडी नेमकं काय असतं. त्यानंतर बघा चालू घडामोडीचं महत्त्व आणि त्याचं व्याप्ती आपल्याला महत्त्वाची आहे. तसंच चालू घडामोडींच्या तयारीसाठी महत्त्वाचे संदर्भ नेमके कोणते संदर्भ चांगले हे बघणं अपेक्षित आहे. तसंच चालू घडामोडीची तयारी कशी करावी हा मुद्दा आपण आज घेणार आहोत. हे 4 मुद्दे तुम्हाला दिसतंय. तर चालू घडामोडीची नेमकी व्याख्या काय होते तर साधारणतः मागच्या 5-6 महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे याला आपण सहसा चालू घडामोडी म्हणतो. पण आता पेपरचा जर अभ्यास केला एमपीएससीचा तर मागच्या 1.5 ते 2 वर्षातलं करंट अफेअर आपल्याला विचारतोय. तर त्या अनुषंगाने आपल्याला 1 ते 1.5 वर्षातलं करंट अफेअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे याची महत्त्वाची चालू घडामोडीचे महत्त्व किंवा व्याप्ती जर आपण थोडक्यात जर बघितली तर लक्षात घ्या आपल्याला असं लक्षात येईल चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासक्रम असा जसं इतर विषयाचा अभ्यासक्रम व्यवस्थित दिलेला आहे तर चालू घडामोडीचा अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा समावेश एवढंच दिलेलं आहे. मग या आधारावर आपण अभ्यासक्रम डिफाईन केलेला आहे की आपल्याला कुठे कुठे कसे कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर चालू घडामोडीला महत्त्व आहे. पूर्व परीक्षेला सुद्धा तुम्हाला 15 ते 20 मार्काला, राज्यसेवेला असो, एमपीएससीला असो 15 प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेला सुद्धा असतात आणि मुलाखतीसाठी सुद्धा हा विषय महत्त्वाचा आहे. तो सुद्धा कसा केला पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तसंच 1 किंवा 2 अशी संदर्भ पुस्तकं नाही आहे की बाबा मी लोकसत्ता पेपर वाचला किंवा मी एक मासिकच वाचलं माझे कव्हर होईल. तर अनेक सारे संदर्भ पुस्तक आहे. तसंच सतत तयारी करावी लागते, नोट्स बनवावं लागते. असं नाही की काही मुलांचं असं आहे की बा सर आज परीक्षा आलीत 1 महिन्यावर तर बस शेवटच्या 15 दिवसात काय करतात सरांची तायडे सरांची बॅच करून घेऊ किंवा एखादं पुस्तक वाचून घेऊ, इयरबुक वाचून घेऊ, अशाने तुम्हाला चांगले मार्क करंट अफेअरमध्ये येत नाही. तर सतत नोट्स काढणे, ते वाचन करणे, वृत्तपत्र कसं वाचावं ते व्यवस्थित समजून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तसंच ह्या विषयामध्ये कुठलेच प्रश्न असे रिपीट नाही होत. तुम्हाला बघितले असेल ते चालू घडामोडीचे सहसा प्रश्न रिपीट नाही होत. नगण्य म्हणजे एखादा क्वचित झाला तर झाला, इतर विषयासारखे म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी या विषयासारखे प्रश्न याच्यामध्ये रिपीट होत नाही. तर त्यामुळे हा जो विषय हा आपल्याला तिन्ही टप्प्यावर अतिशय महत्त्वाचा आहे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. मग आता बघा लक्षात घ्या 2 गोष्टी. या चालू घडामोडीच्या तयारीसाठी अगोदर आपण संदर्भ पुस्तकं बघूयात. त्यानंतर लोकसत्ता पेपर कसा वाचायचा आणि त्याच्यातून अभ्यास कसा केला पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर चालू घडामोडीसाठी मी एवढे संदर्भ दिलेले आहेत सुरुवातीला. तर संदर्भामध्ये पहिल्या नंबरला येते वृत्तपत्र. मग वृत्तपत्रामध्ये मराठी म्हटलं लोकसत्ता म्हणा, सकाळ म्हणा, महाराष्ट्र टाइम्स म्हणा. तसंच दुसरं तुम्हाला इंग्लिश म्हटलं तर हिंदू आहे, द इंडियन एक्सप्रेस आहे. तसंच तुम्हाला मासिक म्हटलं तर तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये बरेच असे मासिक अवेलेबल आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता, तुम्ही इंग्रजीत अभ्यास करत असाल मराठीत वाचू शकता. तसंच इयर बुक सुद्धा आहे. ज्यांच्याकडे मागच्या 6-8 महिन्याचे किंवा वर्षभराचे मासिक नाही आहे तर त्यांनी इयर बुक सुद्धा वाचू शकता. तसंच टेलिग्राम चॅनल्स आहे, सर टी व्ही बघायची का किंवा बरेच वेबसाईट आहे. हे बरेच गोंधळ विद्यार्थ्यांचा चालू घडामोडी विषयाचा अभ्यास करताना येतो. वृत्तपत्र वाचायचं, मासिक वाचायचं, का इयरबुक वाचायचं की टेलिग्राम चॅनलवरचं करंट अफेअर वाचायचं, की टी व्ही न्यूज बघायच्या की वेबसाईट बघायच्या. तर साधारणतः एक विशेष म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आपल्याला सुरुवातीला वृत्तपत्र का वाचायचं आहे कारण की या वृत्तपत्र वाचनाचा डेली जर तुम्ही आता काही विद्यार्थी असतात सर असं सांगतात सर वृत्तपत्र वाचायला 2 तास लागतात, 3 तास लागतात. मित्रांनो याचा एकच फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. म्हणजे सेंटर बॅक, ठीक आहे, याला आपण काय म्हणू शकतो FBC फॉर्म्युला. लक्षात घ्या FBC फॉर्म्युला, फ्रंट, बॅक आणि सेंटर हे वृत्तपत्र वाचनाचा फॉर्म्युला आहे. तो कसा वाचला गेला पाहिजे हे सुरुवातीला आपण काय बघतोय, मी तुम्हाला अवॉइड काय करायला लावतोय, वेबसाईट अवॉइड करा, टीव्ही आणि टेलिग्राम. मी या 3 पैकी आता ज्यांना जसं जसं सुटेबल होतो मग त्याच्यातलं काय वाचलं पाहिजे. आता कोणी मासिक घेतलं तर बरेच विद्यार्थी फोन करतात सर या मासिकामध्ये 100-150 पानं आहे हो, नेमकं महत्त्वाचं कोणतं आहे कळत नाही. मग कोणी परीक्षेच्या 15 दिवसावर फोन करतं सर इयर बुक घेतलंय 600 पानांचं आहे, IMP सांगा. तर नेमकं IMP काय असतं सिलेबस धरून मागच्या 10 वर्षातले पेपरचं ॲनालिसिस करून मी मागच्या वर्षातले काही PYQ सुद्धा घेतलेले आहे की जेणेकरून तुम्हाला त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित करता येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला
नेमकं काय वाचायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे आपल्याला कळून जाईल. ठीक आहे, चला मग आता वृत्तपत्रावर सुरू करूया. तर मराठीमध्ये मी सहसा सांगतो लोकसत्ता पेपर वाचायचं. ज्यांना वाटलं लोकसत्ता नाही होत सकाळी वाचला तरी चालते, किंवा महाराष्ट्र टाइम्स, एक कुठला तरी पेपर तुम्हाला वाचण्यात गेला पाहिजे. कोणी लोकमत असेल तर लोकमत वाचा. मी सहसा लोकसत्ता का सांगतो, याच्यामध्ये चांगल्या न्यूज ज्या करंट अफेअरच्या रिलेटेड असतात, ज्या आपल्याला पेपरला येतात त्या असतात. तसंच याच्यामध्ये संपादकीय जे एक 6 नंबरला पान आहे त्याचे महत्त्वाचं आहे. तुमच्या आता तर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाली आहे, त्याच्यामुळे तुमच्या मुख्य परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. तर आता लोकसत्ता पेपर कसा वाचावा, तर लोकसत्ता पेपर वाचण्याचा मी तुम्हाला सांगतो कोणते पेजेस घ्यायचे. त्या पेजेस जर बघा 16, 17, 18 पानांचा पेपर असतो मित्रांनो. एवढा पेपर आपल्याला त्यातल्या महत्त्वाच्या बातम्या असते फक्त 5%, ज्या आपल्या परीक्षेच्या रिलेटेड असतात, किंवा तेवढे नसतात किंवा 2-3%च असतात. मग त्या कुठल्या असतात, त्या काय असतात ते आपण बघूया. चला आता लक्षात घ्या, तुम्हाला लोकसत्ता पेपर बघताना तुम्हाला पान नंबर 1, पान नंबर 2 ते 5, 6, 7, 8, 9, 12 म्हणजे किमान 16 पानांचा पेपर असतो. मी आताच तुम्हाला सांगितलं FBC फॉर्म्युला, फ्रंट बॅक सेंटर. फ्रंटला सगळ्या हेडलाईन असतात बेटा, त्याच्यामुळे हे सर्व पान, हे सर्व मुख्य बातम्या महत्त्वाच्या आहे. आता याचा अभ्यास करताना काय करायचं, जेव्हा तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यासाला लागाल, वृत्तपत्र वाचाल ना, तर त्या अगोदर मी एक टेलिग्रामला एक PDF टाकतो, ज्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षातले जे काही चालू घडामोडीवर प्रश्न विचारले गेलेले आहे, 5 ते 7 वर्षातले, त्याची एक कंपाईल केलेली PDF आहे. एकदा काय करायचं, तुम्ही व्यवस्थित ते प्रश्न बघायचे. प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला क्लिक होईल की अरे बाबा कुठल्या टॉपिकला कसे कसे प्रश्न विचारलेत, म्हणजे पुरस्कारावर प्रश्न कसे आहेत, क्रीडा घडामोडीवर प्रश्न कसे आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडीवर प्रश्न कसे आहेत, अहवाल निर्देशांकावर प्रश्न कसे आलेले आहेत, भूगोल पर्यावरणावर प्रश्न कसे आले आहेत, हे तुम्हाला तेव्हा कळेल. तुम्ही इथे वाचाल तर तुम्हाला कळणार नाही नेमकं काय वाचायचं. तर अगोदर मी ते तुम्ही काय करायचं, फक्त ते अनालिसिस करून घ्या. मी शेवटी ते पेपर तुम्हाला दाखवणारच आहे, प्रश्न आयोगाने कसे विचारतात. तर तत्पूर्वी आपण पहिले पेपर घेऊया. मुख्य परीक्षाबाबत पहिलं पान लोकसत्ताचं, याच्यावर सगळ्या मेन बातम्या असतात. आता हे 2 नंबरचं पान आहे ना, याच्यात सर्व लोकल बातम्या असतात. हे अवॉइड करायचं बेटा, ठीक आहे. हे सहसा अवॉइड करायचं, हे वाचायचं नाही, कारण का सगळ्या लोकल बातम्या असतात, त्यांनाही विचारला जातं आपल्याला, ठीक आहे. त्यानंतर पान नंबर 6 हे मोस्ट IMP आहे बेटा, एकदम मोस्ट IMP. मी IMP करतोय कारण की इथं लोकमानस, कुतूहल आणि पुस्तकाविषयी माहिती दिलेली असते, आपल्याला बरेचदा विचारली जातात. त्यानंतर पान नंबर 7, मी हे सगळं एक्सप्लेन करणार आहे बरं, ठीक आहे. पान नंबर 7ला संपादकीय, हे सुद्धा एक महत्त्वाचं पान आहे. त्यानंतर पान नंबर 8ला आर्थिक घडामोडी असते, 9ला देश विदेश आणि 12ला क्रीडा घडामोडी दिलेली असते. मग आता लक्षात घ्या, आपल्याला याच्यामध्ये क्रीडा घडामोडी महत्त्वाचं आहे, देश विदेशमध्ये तुमचे आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर होतील, आर्थिकमध्ये तुमच्या आर्थिक इकॉनॉमिकल काही सामाजिक घडामोडी कव्हर होतील. संपादकीय हे तुमच्या मुलाखतीसाठी फार महत्त्वाचं आहे. ज्यांचा सीसॅटचा पेपर त्यांना कॉम्प्रिहेन्शन सोपं जात नाही, तर त्यांनी याच्यातूनच बऱ्यापैकी पॅसेज तयार करून ते प्रश्न बनवायचे. आणि मुख्य परीक्षेसाठी संपादकीय फार महत्त्वाचं आहे. मी हे पुढे पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. फक्त हे लक्षात असू द्या की पान नंबर 1, पान नंबर 2 ते 5 काय करायचं, अवॉइड करायचं. 6, 7, 8, 9 आणि 12 मग याच्यावरचं अजून काय काय महत्त्वाचं व्हायचं हे आपण डिटेलमध्ये बघूया. बघा आता पहिला नंबरचं पान आलं लोकसत्ताचं, सर्व मुख्य बातम्या. मग आता तुम्ही जे चालू घडामोडीचे मागचे 5 ते 7 वर्षातले पेपर बघितलेत ना, मग तुम्ही बघितले असेल, त्याच्यावर तुम्ही काय केलं असेल, अनालिसिस केलं असेल. बघा की असं तुम्ही केलं असेल की बाबा नाही बाबा, पुरस्कारावर एक प्रश्न आलाय, क्रीडावर एक प्रश्न आलाय, मग हा कसा आलाय, आंतरराष्ट्रीय घडामोडी कसा आला, हे तुम्ही स्वतः विश्लेषण करायचं. कारण कसं आहे, स्वतः विश्लेषण केल्याशिवाय हे कळत नाही. मी कितीही सांगितलं, पहिले पेपर मी ते PDF टाकतो टेलिग्राम चॅनलला, व्यवस्थित बघायचं मागचे 5-7 वर्षातले पेपर. आणि काय करायचं, या सगळ्या ज्या मुख्य बातम्या आहेत ना, त्या अभ्यासक्रमाशी काय करायचे, अटॅचमेंट करायचे. म्हणजे तुम्हाला काय असतं, हे लोकसत्तातलं जे हेडलाईन असतं किंवा हे सर मेन फ्रंट पान असतं ना, याच्यावर सगळ्या मुख्य बातम्या छोट्या दिलेल्या असतात आणि काही बातम्या मग त्या आतमध्ये टाकल्या जातात, ठीक आहे. त्या मेन हेडलाईन असतात. हेडलाईन आपल्या सिलेबसला लिंक करायची. अरे एखादा पुरस्कार जाहीर झाला का, चला लिहून काढा, नोट्स काढा, ठीक आहे. लिहा, लिहिण्याला खूप महत्त्व आहे, लक्षात घ्या. मुलं लिहिणं विसरले गेलेले आहे आणि आता डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला लिहिणं फार अतिशय गरजेचं आहे. छोट्या नोट्स काढून ठेवायच्या. माझी तर महाराष्ट्रभर एवढं फेमस आहे गोला पद्धत. एक गोला पद्धत आहे आपली करंट अफेअरची. माझ्या बॅचला जे रिव्हिजन बॅचला त्यांना माहिती आहे करंट अफेअरच्या. आणि आत्ता 1 जूनची जी परीक्षा आहे यासाठी सुद्धा आम्ही एक बॅच लॉन्च केलेली आहे. त्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत झालं की यांची रिव्हिजन झाली नाही, त्या विद्यार्थ्यांनी नक्की त्या बॅचला प्रवेश घ्यावा. 8 तासाची बॅच आहे. बघा, गोला पद्धत म्हणजे काय, एखादा तुम्ही अवॉर्ड्स आहे, आता समजा तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला, मग ज्ञानपीठ पुरस्कार भेटला, मुलांना कसं सरळ सरळ लिहिलेलं आठवत नाही, मग काय करायचं, याला इकडे असे फाटे फोडायचे. मग ज्ञानपीठ पुरस्कार, मग सुरुवात कधी आहे, पहिला पुरस्कार कोणाला भेटला, यावर्षी कोणाला भेटला, कुठल्या कादंबरीसाठी भेटला, आतापर्यंत किती आहे, महिला किती आहे, अशा स्वरूपाचं लिहिणं मला अपेक्षित आहे. कारण का तुम्हाला सांगतो, तुम्ही सरळ सरळ जे लिहिता ना, याचा उपयोग सहसा होत नाही. पण तुम्ही असं काही माइंड मॅप काढता,
काही टी डायग्राम काढता, याचा फायदा होतो मित्रांनो, तुम्हाला ते लक्षात राहतं. ठीक आहे. लोकसत्ताचं फ्रंट पान बघितलं. फ्रंट पान बघितल्यानंतर काय करायचं आपल्याला एक लक्षात घ्या, सगळ्या ज्या हेडलाईन आहे मग त्याच्यात पुरस्कारावर काही आलेत का, काही अहवालावर काही घडामोडी आल्यात का, ते आपल्या सिलेबसला लिंक करायचं आणि ते वाचत जायचं. मग तसंच काय येतं तुम्हाला 2 नंबरचं पान. आता बघा मी त्याच्यात 2 आणि 5 नंबरच्या पानामध्ये सांगितलं की काही महत्त्वाचं नसतं लोकलचं, पण कधी कधी हे पानं मागं पुढे असतात, तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता देश विदेशमध्ये जर बघितलं तुम्ही, तर देश आंतरराष्ट्रीय ज्या घडामोडी आहे, मग काही संघटना आहे, त्याच्या परिषदा आहेत. ठीक आहे. भारतात एखाद्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत आंतरराष्ट्रीय, मग आंतरराष्ट्रीय काही क्रीडा घडामोडी झाल्यात का, तर क्रीडा घडामोडीचं नेमकं शेवटच्या पानावर येतं. पण इथं तुम्हाला इतर देशांसंबंधात भारताचं काय चालू आहे, एखादी परिषद पार पडली, पर्यावरणाची परिषद आहे, ब्रिक्सची परिषद आहे, सार्सची परिषद आहे, तर ज्या काही महत्त्वाच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे याच्याबद्दलची देश विदेशातली माहिती येते. हे आपल्याला आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या संदर्भातले यावर प्रश्न विचारले जातात. आता इथे हे 2 मध्ये दिलंय, हे साधारणतः एक 7-8 लाही कधी कधी 7-8 नंबरला येते, कारण की दर दिवशीचे पेजेस चेंज होतात. फक्त एक फ्रंट, जे मी तुम्हाला FBC सांगितलं, फ्रंट म्हणजे पहिलं पान मुख्य पान, बॅक म्हणजे तुमच्या क्रीडा घडामोडी, आणि सेंटर म्हणजे तुमचं संपादकीय आणि तुमचं आर्थिक घडामोडी, असं मी डिफाईन केलंय किंवा FBC फॉर्म्युला. ओके. मग यानंतर जर बघितलं तर तुम्हाला पान नंबर 6 वर लोकमानस, कुतूहल किंवा पुस्तकाविषयी माहिती येते. बरेचदा आपल्याला एखाद्या पुस्तकावर प्रश्न विचारला जातो, चर्चित पुस्तक, हे पुस्तक कोणी लिहिलंय, या पुस्तकाचा लेखक कोण आहे, तर हे पुस्तकं तुम्हाला दिसतील. इथे एक बुकमार्क म्हणून पेज असतं. तसंच लोकसत्ता विचार किंवा लोकमानस, आता आपल्याला मुख्य परीक्षेसाठी किंवा मुलाखतीसाठी एवढा महत्त्वाचा आहे. एखादा ज्वलंत विषय जर आता भारतामध्ये चालत असेल किंवा झालेला असेल किंवा मागच्या 8 दिवसामध्ये झालेला असेल, तर त्यावर वेगवेगळे व्यक्ती आपापले मतं मांडतात. तर हा किंवा हा चॅप्टर किंवा हे पेज तुम्हाला अतिशय महत्त्वाचं यासाठी आहे की तुम्हाला एखाद्या घटनेबद्दल निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार समजतात आणि तुम्हाला नेमकं त्याच्यातून तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला मांडता येतात. म्हणजे मुलाखतीला जर तुम्हाला एखाद्या विषयाविषयी विचारलं की एखादी घटना घडलेली आहे, तुम्हाला काय वाटतं, तर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करण्यासाठी यांचे मतं जाणून घेणे किंवा यांचं मत तुम्हाला कुठं सहमत आहे, तुम्ही याच्यातलं पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, कारण मुलाखतीत जाताना तुमचं नॉलेज चेक न करता तुम्हाला नेमकं एखाद्या घटनेबद्दल किती माहिती आहे आणि तुम्ही काय डिसिजन घेऊ शकता किंवा तुमचं मत काय, असंच विचारलं जातं. त्यामुळे हा लोकमानस नावाचा चॅप्टर महत्त्वाचा हा वाचायचा. ठीक आहे. त्यानंतर बघा लक्षात घ्या, इथं कुतूहल नावाचा एक चॅप्टर असतो, हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे. इथे बरेचपैकी ना विज्ञानाविषयी काही महत्त्वाच्या काही घडामोडी घडतात. बरेचदा काय झालेलं आहे की या कुतूहलच्या पॉईंटवरून तुम्हाला सांगतो, राज्यसेवेला मागच्या 5-7 वर्षात 2-3 प्रश्न तुम्हाला या जे सायन्सचे प्रश्न आहेत हे तुम्हाला इथून दिसतात. ठीक आहे. मग तुम्हाला काय सांगितलं, बुकमार्क एक महत्त्वाचं आहे, लोकसत्ता कुतूहल आणि लोकसत्ता विचार हे पान महत्त्वाचं आहे. तसंच जर बघितलं तर संपादकीय हे अतिशय मी IMP सांगितलं, कारण की हे तुमच्या मुलाखतीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. मुलाखतीसाठी महत्त्वाचं आहे. तसंच इथे एक व्यक्तिवेध येते, कारण की तुम्हाला 2 ते 3 प्रश्न व्यक्तिविशेषावर विचारले जातात. एक तर निधन वार्ता किंवा नेमणूक संदर्भात प्रश्न विचारला जातो व्यक्तिविशेषमध्ये. तर हे सहसा तुम्हाला प्रश्न लोकसत्तामध्ये संपादकीय पानाच्या खाली हे व्यक्तिवेध नावाचं एक चॅप्टर असतं, तिथं सहसा येतात. तर हे डेली व्यक्तिवेध वाचलं गेलं पाहिजे. बरेचदा असे काहीतरी तुम्ही बरेचदा काहीतरी पेपरमध्ये म्हटल्यापेक्षा पुस्तकातही सुटून जाते एखादी घडामोडी, पण हे पेपरमधून डायरेक्ट कव्हर केली जाते प्रश्नांस्वरूपात. म्हणजे समजा लक्षात द्या की बरेचदा तुम्ही एखादं पुस्तक वाचत असताना एखाद्या तुम्ही म्हणाल की सर जे काही व्यक्ती आहे व्यक्तिविशेषमध्ये बरेच अभ्यास करून जाता आणि पेपरमध्ये असाच कुठला तरी प्रश्न येतो की या व्यक्तीचे नुकतंच निधन झाले आणि हे व्यक्ती कशाच्या संबंधित आहे किंवा कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर हे वाचणं व्यक्तिवेध फार तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि हे संपादकीय बेटा वाचायचं. तुम्ही म्हणाल सर याला साधारणतः तुम्हाला सांगतो कुठलाही पेपर वाचायला साधारणतः 20 ते 25 मिनिटं लागतात. 1 तास 1.5 तास लागत नाही. मी जे महत्त्वाचं सांगतोय तेच वाचा, विनाकारण काही वाचत बसू नका. त्यानंतर जर बघितलं अर्थसत्ता, तर अर्थसत्तामध्ये जर बघितलं हे पान नंबर साधारणतः 17ला आहे, कधी 15ला असतं. तर लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला रेपो रेट काय, SLR काय, CRR काय आहे. ठीक आहे. ज्या इकॉनॉमिक संदर्भातल्या काही कन्सेप्ट आहे, GDP काय, GNP काय, या काही कन्सेप्ट आहे आणि इकॉनॉमिक संदर्भातल्या ज्या काही घडामोडी घडताय ना, तर या अर्थसत्ता पेजला येतात. तर त्यामुळे हे पेज महत्त्वाचं आहे. शेअर मार्केटचं वगैरे दिसतं तर तुम्हाला नॉलेज घेता येतं, पण त्याच्यात फारसं तुम्ही पडायचं नाही. आता तुम्ही कॉम्पिटिटिव्हच्या मागे आहे. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या. यानंतर जर बघितलं तर शनिवार आणि रविवारच्या लोकरंग आणि चतुरंगाच्या ज्या पुरवण्या असतात ना, तर हे सहसा वाचून घ्यायचं.
बरेच महत्त्वाच्या पुरवण्या असतात, कुठल्याही पेपरच्या ज्या काही पुरवण्या असतात ना शनिवार रविवारच्या, आता मी लोकसत्ताबद्दल बोलतोय त्याच्यामुळे लोकरंग आणि चतुरंग या पुरवण्या सुद्धा तुम्ही वाचणं गरजेचे आहे, अतिशय महत्त्वाचे आहे. तसंच जर बघितलं तर आता बघा लक्षात घ्या, आता मी तुम्हाला मगाही सांगितलं की चालू घडामोडीचा आपण मी लोकसत्ता थोडक्यात सांगितलं की नेमकं कसं वाचायचं तेवढं व्यवस्थित वाचा. आता बघा एकाच दिवशी तुम्ही म्हणाल की सर मी आज वाचतोय मला आजच समजलं पाहिजे असं होत नाही, कारण की कुठल्याही गोष्टीला यूज टू व्हायला वेळ लागतो. तुम्ही म्हणाल की सर मला आजच वाचलं मला आजच कळायला पाहिजे, नाही, थोडा वेळ जाऊ द्यायचा बेटा. एक 10 15 20 दिवस हळूहळू त्या गोष्टी समजायला लागतात. त्यापूर्वी पेपरचं अनालिसिस तुम्हाला करायचं आहे की चालू घडामोडीचे नेमके प्रश्न कसे आहेत. आता चालू घडामोडीचे नेमके प्रश्न कसे येतात, तर आत्ता काय केलं, मागच्या 10 वर्षातले पेपरचं मी अनालिसिस केलं आणि त्यावरून असे वेगवेगळे टॉपिक काढले की नेमके कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. तर एक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी, त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी, राजकीय घडामोडी आहे, आर्थिक आहे, भूगोल आणि पर्यावरण घडामोडी आहे, विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी आहे, अंतरिक्ष संरक्षण घडामोडी आहे, पुरस्कार आहे, क्रीडा आहे, व्यक्तिविशेष आहे, निर्देशांक अहवाल आहे, शासकीय योजना आहे आणि दिनविशेष आणि चर्चेतील पुस्तक आहे. या टॉपिकच्या आधारावर प्रश्न येतात. हे टॉपिक पर्टिक्युलर आयोगाने दिलेलं नाहीये, मागच्या पेपरच्या 8-10 वर्षातल्या पेपरचा आपण काय केलेलं आहे आणि त्यानुसार पेपर अनालिसिस केलं आणि त्यानुसार अशी ही अनुक्रमणिका बनवली आहे. मग आता मित्रांनो प्रत्येक चॅप्टर मधलं नेमकं आपल्याला कसं कसं काय काय आतापर्यंत विचारलं गेलंय आणि भविष्यात पेपरमध्ये तुम्हाला त्या घटना आल्या तर कसं वाचायचं आहे. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी तुम्हाला दिसत असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी. आता आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये सांगितलं तुम्हाला, तर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिखर परिषद जर तुम्हाला पेपरमध्ये फ्रंटला हेडलाईन दिसली ते करणं गरजेचं आहे. आणि नोट्स काढायच्याच मित्रांनो, लिहिल्याशिवाय जमत नाही, लिहाच लागतं, नोट्स काढाव्याच लागतात. ठीक आहे. त्यानंतर उदाहरणार्थ बघितली ब्रिक्सची परिषद आहे, G21ची परिषद आहे, G7ची परिषद आहे. ठीक आहे. मग आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये एखाद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांची नियुक्ती झाली, नेमणूक झाली, तो घडामोडी महत्त्वाचा आहे. पर्यावरण संदर्भातल्या काही आंतरराष्ट्रीय परिषदा होतात त्या एक महत्त्वाचं आहे. आणि भारताच्या शेजारी राष्ट्रांचे असलेले संबंध हे इंटरनॅशनल रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये विचारले जातात. ठीक आहे. मग आता हे झालं आंतरराष्ट्रीय घडामोडी. मग आता आपल्याला राजकीय घडामोडी महत्त्वाच्या आहे. तुम्ही राजकीय घडामोडीवर 1 ते 2 प्रश्न असतात. मग राजकीय घडामोडी जर बघितल्या तर तुम्हाला उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीची निवडणूक यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसंच तुम्हाला लोकसभा आणि विधानसभा, महाराष्ट्राची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक, भारताची लोकसभा निवडणूक पार पडली, मग यावर तुम्हाला राजकीय घडामोडीवर प्रश्न येऊ शकतात. निवडणुका महत्त्वाच्या, मग त्याचं स्टॅटिक आणि डायनामिक तुम्हाला महत्त्वाचं आहे. तसंच नवीन राष्ट्रीय पक्ष, एखाद्या पक्षाला जर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तशाच महत्त्वाच्या काही घटना दुरुस्त्या होतात ज्या करंट अफेअरमध्ये, तर करंटमध्ये ज्या घटना दुरुस्त्या होतात त्या घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे, त्याच्यात नेमकी काय तरतूद केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. तसंच नवीन सरन्यायाधीश, आता 52वें सरन्यायाधीश म्हणून गवई यांची निवड झालेली आहे. ते आता 15 मेला शपथ घेणार आहेत. मग नवीन होणारे सरन्यायाधीश, राज्यपालांच्या नियुक्त्या झाल्या. तसंच मुख्य निवडणूक आयुक्त आणि महत्त्वाचे जे काही विधेयक आहे हे पारित होतात. मग लोकसभेमध्ये किती मतांनी पारित होतात, राज्यसभेमध्ये किती मतांनी पारित होतात, मग याच्यामध्ये काही वाद झाला का, अशावरच प्रश्न विचारले जातात. आणि याच स्वरूपाचे प्रश्न वारंवार राजकीय घडामोडीमध्ये येत आहे. आणि आत्ता तर इतर विधानसभेच्या निवडणूक आहे त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात राजकीय घडामोडीवर. मग आता आपल्याला दुसरं झालं आंतरराष्ट्रीय पुरस्कार. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की 2 ते 3 प्रश्न आपल्याला पुरस्कारावर दिसतात. आणि आतापर्यंत हे जे मी तुम्हाला इथं पुरस्कार दिलेले आहेत, नोबेल पुरस्कार, बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, अन्न पुरस्कार, पुलित्झर पुरस्कार, रामन मॅग्सेसे टाइम्स पर्सन ऑफ द इयर, ऑस्कर पुरस्कार, यावेळेस जास्तीत जास्त प्रश्न यावर आलेले आहे. मागचा जर विचार केला नोबेल पुरस्कारावर एक तरी प्रश्न आपल्याला पेपरला दिसतो. मागच्या वेळेस सुद्धा आपल्याला प्रश्न नोबेल पुरस्कारावर होता राज्यसेवेला. मग आता लक्षात घ्या, हे सगळे पुरस्कार जर तुम्हाला वाचत असताना जर तुम्हाला पेपरमध्ये दिसले तर हे करायचे. शेवटी मी सगळे पुरस्कार नेमके कोणते कोणते महत्त्वाचे याची मी यादी टाकणारच आहे. पण आता या पुरस्काराचा अभ्यास करताना एक लक्षात घ्या, काय करायचं तर हे लक्षात घ्या. पुरस्काराचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं, त्याची सुरुवात कधी आणि यावर्षी पुरस्कार कोणाला मिळाला, मागच्या वर्षी कोणाला मिळाला, भारतातला कुठला व्यक्ती असेल तर त्यावर तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की 100% तुम्हाला सांगतो, भारतासंबंधी जर एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळाला असेल त्यावर प्रश्न विचारलाच जातो. त्याच्यावरची संपूर्ण माहिती करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तसंच तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कारामध्ये भारतरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार हा IMPच करून ठेवा. IMP, पद्म पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, त्यानंतर तुम्हाला सांगतो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, हे सगळे पुरस्कार प्रश्न आलेले आहे. अभ्यास करताना एकच सांगितलं, पुरस्काराची सुरुवात, कोणाला मिळाला, त्याच्याविषयी माहिती, म्हणजे अल्प परिचय तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल महत्त्वाचा आहे माहीत असणं. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर आता क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार बघा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार यावर्षी म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झाला, अर्जुन पुरस्कार झाला, द्रोणाचार्य पुरस्कार झाले, हे राष्ट्रीय पुरस्कारामध्ये येतं. मग बॅलन डी ऑर पुरस्कार झाला, फिफाचा पुरस्कार झाला, हे क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार झाले.
त्यानंतर प्रादेशिक पुरस्कारमध्ये महाराष्ट्र संदर्भात महाराष्ट्र भूषण आहे, लता मंगेशकर पुरस्कार आहे. आता लता मंगेशकरच्या नावाने 2 पुरस्कार, एक महाराष्ट्र शासनाचा आहे, एक मध्य प्रदेश शासनाचा आहे, हे माहीत असणं गरजेचं आहे. तसंच जर बघितलं आर्थिक घडामोडीमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायचं आहे, तर अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी, दरवर्षी अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी तुम्हाला वाचणं गरजेचंच आहे. तसंच महारत्न कंपन्या, बँकिंग, एखादी बँक जर मर्ज झाली असेल एकामध्ये किंवा बँकिंगच्या स्थापना, एखाद्या बँकेने काही महत्त्वाची योजना काढली तर त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल नेमका काय आहे, तसंच FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अहवाल नेमका काय आहे, कसा आहे, कसा अभ्यास केला गेला पाहिजे, किंवा कुठल्या अहवालामध्ये FDIच्या पहिले देश आहे जे सर्वाधिक, कोणते देश आहे ज्यांनी भारतामध्ये सर्वाधिक FDI आणलेला आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये, हे क्षेत्र तुम्हाला हा दरवर्षी येणारा अहवाल आहे, हे लक्षात असू दे. त्यानंतर सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश तुम्हाला माहित पाहिजे, दरवर्षी हे बदलत असतात आणि हे सगळं डायनामिक मध्ये असतं मित्रांनो, हे लक्षात असू द्या. मानव विकास निर्देशांक आहे आणि नीती आयोगाचे काही वेगवेगळे अहवाल येतात, हे अर्थव्यवस्था किंवा आर्थिक घडामोडीच्या संदर्भात आहे, लक्षात असू दे. तसंच जर बघितलं अहवालामध्ये काही सांगतो, अहवालाने निर्देशांकामध्ये विचार केला, जागतिक भूक निर्देशांक, स्वच्छ सर्वेक्षण अहवाल, आनंदी अहवाल, भ्रष्टाचार निर्देशांक, कामगिरी निर्देशांक, लोकशाही निर्देशांक आणि इतर वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक, हे सगळे अहवालावर आतापर्यंत प्रश्न विचारले गेले आणि वारंवार याच अहवालावर प्रश्न विचारले जात आहे. हे एक IMP विचार तर खूप वेळा विचारला, भूक निर्देशांक मागच्याच वेळेस विचारला गेला होता, भ्रष्टाचार निर्देशांक, आनंद निर्देशांक यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो. तर त्यामुळे अहवालाचा अभ्यास करताना एकच गोष्ट लक्षात घ्यावं, काय करायचं, फक्त भारताचा क्रमांक किती आहे जबरदस्त लक्षात घेऊन घ्यायचं, कोणती संस्था जाहीर करते, मागच्या वर्षी भारताचा किती होता आणि पहिला क्रमांकाचा देश कोण आहे, एवढं तुम्हाला अहवालाबद्दल लक्षात असणं गरजेचं आहे. कुठलाही अहवाल करा, या 3 गोष्टी करा, अहवाल संपून घ्या, ठीक आहे. यानंतर जर विचार केला तर आपल्याला दिनविशेषावर प्रश्न असतात, तर जे काही एन्व्हायरमेंटच्या संदर्भात किंवा एखादा नवीन दिवस साजरा करत असेल त्या संदर्भात दिनविशेषावर प्रश्न असतात आणि त्याची थीम विचारली जाते मित्रांनो. काय करायचं थीम, म्हणजे या वर्षी पर्यावरण दिवस साजरा केला तर मग पर्यावरण दिवसाची थीम काय आहे, हा दिवस कधीपासून सुरुवात केला, हे महत्त्वाचं आहे. आणि चर्चेत पुस्तकं, मागच्या 1-1.5 वर्षातले किंवा जुने काही एखाद्या लेखकाचं निधन झालं असेल त्यांच्या पुस्तकावर प्रश्न विचारले जातात. तर हे तुमचे, ते मी व्यक्तिभेद नावाचं चॅप्टर सांगितलं तिथून तुमचे कव्हर होईल, किंवा मागच्या 1.5 वर्षात किंवा 1-1.5 वर्षामध्ये एखादं चर्चित पुस्तक असेल किंवा त्यांना काही वाद निर्माण केला असेल तर अशा पुस्तकांवर प्रश्न विचारले जातात. व्यक्तिविशेष मध्ये 2 प्रश्न असतात, एक असतात तुम्हाला सांगतो नेमणुका, एक असते नेमणूक आणि एक असते निधन वार्ता. म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालं त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीची एखाद्या महत्त्वाच्या पदावर जर नियुक्ती झाली, जसं सरन्यायाधीश झाले, निवडणूक आयुक्त झाले, तर यावर 100% आयोग काय करतो, प्रश्न विचारतो. तसंच योजना, आता योजनामध्ये 2 येते, एक येते केंद्राची योजना आणि एक येते राज्याची योजना. म्हणजे 2 प्रकारच्या योजना आहेत शासकीय, एक केंद्राची योजना आणि राज्याच्या. पण आता काय करते आयोग, काय करते दुसऱ्या राज्याच्या सुद्धा योजना विचारताय, त्यामुळे त्या सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. यानंतर भूगोल आणि पर्यावरण घडामोडीमध्ये जर बघितलं तर लक्षात घ्या, हा भारतीय वन सर्वेक्षण अहवाल अतिशय महत्त्वाचा IMP करायच्यावर बरेचदा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर पशुगणना झाली, व्याघ्रगणना आहे, भौगोलिक निर्देशांक, तसंच चक्रीवादळे, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र झाले, जागतिक हवामान परिषद, जागतिक वारसा स्थळे, हे सगळे भौगोलिक घडामोडी किंवा एन्व्हायरमेंट घडामोडीच्या संदर्भातले टॉपिक आहे आणि याच टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. तसंच रामसरची यादी आहे, जागतिक वारसा स्थळ, याच्यावर सुद्धा आता 1-2 वर्ष सोडले तर ठीक आहे, पण मागचे 4-5 वर्ष कंटिन्यू जागतिक वारसा स्थळावर प्रश्न विचारले गेलेले आहे भूगोल पर्यावरणावर. तसंच आता तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचं म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान व संरक्षण व अंतरिक्ष घडामोडीमध्ये हा सगळ्यात कठीण जाणारा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना. आता इथं काय करायचं, इस्रोने एखादे महत्त्वाचं काही मिशन कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेत संबंधित किंवा एकत्र केलं असेल, म्हणजे जसं इस्रो आणि नासाने एखादं मिशन केलं असेल अंतराळ मधलं, तर ते त्यावर 100% प्रश्न विचारले जातात. किंवा नवीन उपग्रहांचे प्रक्षेपण केले असेल, आता इस्रोने 100 प्रक्षेपण केले त्याच्या संदर्भात विचारलं जाऊ शकतं. तसंच इस्रो आणि DRDO संदर्भातली माहिती, टॉप 500 महासंगणक, आता हे विज्ञान तंत्रज्ञान मध्येच येतं. तसंच नवीन कुठले ॲप्स किंवा पोर्टल जर झाले असेल किंवा त्याची निर्मिती झाली असेल या संदर्भात प्रश्न विचारले जाऊ शकतात, की हे पोर्टल कशाशी संबंधित आहे हे सुद्धा प्रश्न विचारले जातात. युद्ध सराव आहे, वेगवेगळ्या देशांची, आपण भारत जपानची युद्ध सराव असतो, अमेरिकेची असतो, चीनची असतो किंवा इतर देशांसंदर्भात आपले जर काही फ्रान्सची असतो, युद्ध सरावावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर काही चर्चेतील पाणबुड्या किंवा क्षेपणास्त्र याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. किंवा एक सिप्रीचा अहवाल आहे, कोणता देश सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करतो, निर्यात करतो या संदर्भातला, किंवा संरक्षणावर सर्वाधिक खर्च करतो या संदर्भात सुद्धा तुम्हाला अहवालावर प्रश्न विचारले जातात. हे विज्ञान तंत्रज्ञान संरक्षण अंतरिक्ष घडामोडी संदर्भात आहे. मग आता क्रीडा घडामोडी जर बघितल्या, तर क्रीडा घडामोडीवर सध्या 1-2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्याच्यामुळे या ज्या स्पर्धा आहे मी तुम्हाला गोल करून दिलाय. आतापर्यंत खूपदा प्रश्न विचारले आहेत. ऑलिम्पिकवर, राष्ट्रकुलवर, एशियन गेम्सवर यावर प्रश्न विचारतात. तसेच IPL वर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत.
तसंच जर पाहिलं आपल्या इकडे ICC चॅम्पियन ट्रॉफी होतात, क्रिकेटच्या स्पर्धा होतात, त्यानंतर ज्या महत्त्वाच्या 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा होतात म्हणजे फ्रेंच, विम्बल्डन, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन या ज्या स्पर्धा आहे यावर सुद्धा बरेचदा प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. मित्रांनो काळजी करू नका, ही सगळी PDF आहे ना आपल्या टेलिग्रामला टाकतो, स्टेप अप अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे ना याला टाकणार आहेत, म्हणजे तुम्हाला अजून सोयीस्कर जाईल नेमकं काय काय मी सांगितलंय, कारण की मला इथं लिहिण्यापेक्षा मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. यानंतर जर म्हणजे लक्षात घ्या एखाद्या व्यक्तीबद्दल जर विचारलं, आता बघा यांचं कर्पूरी ठाकूर यांचं निधन झालंच आहे, तर यांना भारतरत्न सुद्धा प्राप्त भेटला. भारतरत्न पुरस्कार जो भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार हा सुद्धा प्राप्त झालेला आहे. तर लक्षात असू द्या. मग त्यांच्याबद्दलची बघा कशी कशी माहिती विचारली गेली आहे. मग अभ्यास करताना त्यांच्याबद्दल कोणत्याही व्यक्तीबद्दल अभ्यास करताना निधन झालेलं आहे की एखादा पुरस्कार भेटला तर नेमकं तुम्हाला अनालिसिस जसं तुम्ही करताना बघा त्यांना जननायक म्हणून ओळख, मग एखाद्या व्यक्तीचं निधन झालं मग त्यांना काही त्यांची वेगळी काही ओळख होती का? बिहारचे गैर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते पहिले, मग ते जर पॉलिटिकल जर असेल काही एखादा व्यक्ती राजकारणाशी संबंधित असेल तर त्यांचं राजकीय पक्ष कोणते होते, त्यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आहे का, मुख्यमंत्री होते का, उपमुख्यमंत्री होते का, हे सगळं विचारलं जातं. तसंच जन्म किंवा कुठल्या गावामध्ये हे सुद्धा विचारलं जातं. आता इथं विचारलं की 52ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी या समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली आहे म्हणते, मग मतदारसंघ सुद्धा महत्त्वाचा आहे. मग ह्या व्यक्तीबद्दल आपल्याला बघा किती माहिती माहीत असणं अपेक्षित आहे. तसंच मग मी तुम्हाला सांगितलं जागतिक भूक निर्देशांक हंगर इंडेक्स बघा प्रश्न विचारला. हंगर इंडेक्सवर साधारणतः किंवा कुठल्याही अहवाल किंवा निर्देशांकावर साधेच प्रश्न विचारले जातात. काही काळजी करू नका, काही फार जास्त डिटेलमध्ये इथं करायचं नाही. बघा आता हा प्रश्न राजकीय घडामोडीच्या संदर्भात आहे. नवीन आपण संसद भवनची काय केलं, आपण नवीन संसद तयार केली. ठीक आहे, संसद भवन. तर आता याच्याबद्दल विचारलं गेलं आहे. ठीक आहे, राजकीय घडामोडी या डिटेलमध्ये आपल्या पॉलिटीच्या संदर्भातला टॉपिक आहे. पॉलिटी प्लस करंट म्हणजे लोकसभेची रचना कशी आहे, राज्यसभेची रचना कशी आहे, उद्घाटन कधी केलं, बघा उद्घाटनाची तारीख सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. मग एखादी घटना झाली ती कधी घडलेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता हा राजकीय घडामोडीतला टॉपिक होता, मागचा अहवाल निर्देशांकाचा होता, त्याच्या पहिलेचा व्यक्तिविशेष निधन वार्ता संदर्भातला टॉपिक होता. मग आता बघा मित्रांनो, आता बघा हे क्रीडा स्पर्धावर प्रश्न, अशी एक क्रीडा स्पर्धा बघा मी त्याला जेवढे टॉपिक सांगितले त्यावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. आता बघा लक्षात घ्या ही स्पर्धा कुठं ठिकाण म्हणजे तुम्हाला काय स्पर्धेचं ठिकाण माहित पाहिजे. उद्घाटन प्रसंगी कोण कोण होतं म्हणजे एखाद्या स्पर्धेचं उद्घाटन कोणी केलं हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. सुवर्णपदक म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये भारताने किती सुवर्णपदक पटकावले, पहिला देश कोणता, एकूण किती पदक पटकावले हे सुद्धा तुम्हाला माहित असणं पाहिजे एखाद्या क्रीडा घडामोडीचा अभ्यास करताना. तसंच बघा इथं लक्षात घ्या हे सुद्धा दिलं. आता इथं मल्टीलाईन प्रश्न दिल्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे व्यवस्थित तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा ऑटोमॅटिक हे प्रश्न सुटतात. तसंच नर्गिस मोहम्मदी बघा तुम्हाला नोबेल पुरस्काराबद्दल सांगितलं होतं, 100% प्रश्न आला. ठीक आहे. त्यानंतर अंतराळ संस्था, आता बघा हे मी तुम्हाला सांगितलं की बरेच नासा ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहे, नासा झाला, इस्रो झाल्या, या संदर्भातल्या काही संस्था असेल यावर 100% आयोग काय करतो, प्रश्न विचारतो. मग डिटेलमध्ये विज्ञान तंत्रज्ञानमध्ये घुसल्यापेक्षा नासा आणि इस्रो संदर्भातले किंवा इतर इस्रोने किंवा दुसऱ्या देशाची काही अंतराळ संघटना आहे यासोबत जर कुठले मिशन लॉन्च केले असेल, एकत्र कुठं काम केलं असेल तरच यावर प्रश्न असे विचारले जातात. तसंच बघा पद्म पुरस्कार मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पद्म पुरस्कार प्रश्न आला होता बघा कशा स्वरूपाचा विचारलाय. मग याच्यामध्ये एकूण 30 पुरस्कार, मग पद्म पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर एकूण पद्म किती भेटले, पद्मश्री किती भेटले, पद्मभूषण किती होते, भूषण किती होते, महिला किती होत्या, परदेशी किती होत्या, त्यानंतर निधन झालेल्या व्यक्तींना म्हणजे मरणोत्तर किती लोकांना भेटले हे माहित असणं गरजेचं. बघा या सगळ्या फॅक्ट्स विचारलेल्या आहेत. आता हे जर तुमच्या पाठ असेल तरच हे उत्तर येईल, कारण इथे काही तुम्हाला लॉजिक लावता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर जर बघा आता बघा आंतरराष्ट्रीय वकील परिषद, आता हे आंतरराष्ट्रीय तुम्हाला म्हटलं आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये एक महत्त्वाची आहे की तुम्हाला आंतरराष्ट्रीय वकील परिषदेची विचारली 2023चं उद्घाटन विचारलं होतं. मग याचं ठिकाण कुठल्याही परिषद कुठं पार पडली, कोण हजर होतं, कोण नाही, मागच्या वर्षी ते कुठं पार पडली, पुढच्या वर्षी कुठं होणार, हे सगळं तुम्हाला ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या काही परिषदा होतात त्या करणं गरजेचं आहे. मग आता बघा पुढचं जर बघितलं तर हे लक्षात घ्या तुम्हाला आता संरक्षण घडामोडी संदर्भातला आहे. इथं भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश. मगाशी मी तुम्हाला जो प्रश्न सांगितला विज्ञान तंत्रज्ञान किंवा संरक्षण किंवा अंतरिक्ष घडामोडी, त्याच्यात काही युद्ध सराव असतात, काही संरक्षण मोहिमा असतात, तर अशा स्वरूपाचे तुम्हाला जोडायला हवा किंवा सिंगल लाईनवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तसं आता ओडिसाचे मुख्यमंत्री संपुष्टी पुष्टी योजना, आता ही तर ओडिसाची योजना आहे. आतापर्यंत आयोग काय करत होतो, एक तर केंद्राची योजना किंवा राज्य सरकारची म्हणजे महाराष्ट्र सरकारची योजना विचारत होते, पण तुम्हाला इतर राज्याच्या योजना सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता बघा लक्षात घ्या, मग योजनेचा अभ्यास करताना फक्त काय करायचं, त्याचा उद्देश काय आहे हे लक्षात असलं पाहिजे. उद्देश, सुरुवात कुठून झाली, कोणत्या राज्याची संबंधित आहे एवढंच करा, बाकी काही करू नका डिटेलमध्ये, कारण काय योजनेत जर विचारलं तर आतापर्यंत उद्देशच विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर महिला आरक्षण विधेयक, तुम्हाला बघितलं तर विधेयकावर प्रश्न येणार म्हणजे येणार. मी खाली तुम्हाला जर राजकीय घडामोडीमध्ये बघितलं असेल तर खाली मी विधेयक बोललो होतो की विधेयकावर प्रश्न येतो. तर आता हे नारी शक्ती वंदन अधिनियम जे विधेयक होतं या संदर्भात प्रश्न होते. ठीक आहे. आता हे पॉलिटीच्या संदर्भात सुद्धा आहे. तसंच MS स्वामीनाथन बघा यांचं निधन झालेलं आहे, या व्यक्तिविशेषमध्ये निधन झालेल्या व्यक्ती संदर्भात. तामिळनाडूचे रहिवासी होते, उच्च शिक्षण कुठे झाले, कृषी विभागाचे शास्त्रज्ञ, काही वेळ राज्यसभा सदस्य होते आणि त्यांना रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता.
ते एखाद्या व्यक्ती जर महत्त्वाच्या व्यक्ती निधन झाले असेल तर त्यांच्याबद्दल कशा कशा गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला या प्रश्नांच्या माध्यमातून कळतं. म्हणजे प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर तुम्हाला पेपर वाचायला सोपं जाईल. तुम्हाला चालू घडामोडीचं मासिक वाचताना तुम्हाला इझी जाईल किंवा इयरबुक वाचत असाल ते सुद्धा सोपं जाईल. नाही तर काय नेमका प्रश्न येत आहे, अभ्यास काय करतो हे कळतच नाही. नंतर बघा ठीक आहे, अशा स्वरूपाचं डिटेलमध्ये आपलं आजचं जे लेक्चर आहे मी काही PYQ इथं घेतलेले आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की आज आपण बघितले की तुम्हाला मी सांगितलं की ह्याच्या थोडक्यात मी आजच्या लेक्चर्समध्ये चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा, किंवा लोकसत्ता पेपर कसा वाचावा हे डिटेलमध्ये किंवा थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आता लक्षात घ्या, आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघितला असेल त्यानंतर काय करायचं, मी टेलिग्रामला एक PDF टाकलेली आहे. ती PDF बघायची, मागचे 5-7 वर्षाचे पेपर किंवा तुम्ही जरी आयोगाचे पेपर जर वेबसाईटवरून डाउनलोड केले असेल त्यात मागील 5 वर्षाचे पेपर काढा 2020 ते 25 मधले. त्यातले चालू घडामोडीचे प्रश्न व्यवस्थित पहिले बघा. ते बघितल्यानंतर तुम्ही पहिले पेपरवर जा. डायरेक्ट मासिक वाचू नका, कारण कळत नाही, किंवा इयरबुक वाचू नका. लोकसत्ता पेपर एक 15 ते 20 मिनिटं लागतो. मी कसा सांगितलंय वाचायला ते सुद्धा त्याच प्रकारे फॉलो करा. आपलं डोकं कृपया लावू नका. ठीक आहे, कारण की तुमचा वेळ जाईल मित्रांनो. सुरुवातीला खूप वेळ जातो, पेपर वाचताना समजत नाही, 2-3 तास कसे निघून झाला तर मग कंटाळा आला की आपण दुसऱ्या विषयाला सुद्धा हात घालत नाही. तशाप्रमाणे वाचा. त्यानंतर तुम्हाला जर वाटलं की नाही बाई याच्यातून माझं जेवढं कव्हर होत नाही, तर मी तुम्हाला काही मासिकं सांगतो. त्या मासिकाचा सुद्धा तुम्ही वापर करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्यामध्ये एक पृथ्वी परिक्रमाचं मासिक येतं, ते सुद्धा मासिक खूप छान आहे. तुम्ही त्या मासिकातलं, पण आता बरेच विद्यार्थ्यांना अडचण आहे, सर मासिक 100 पानांचं आहे, नेमकं वाचावं काय कळत नाही. तर काय करा बघा, सुरुवातीला एकदम कुठलीही गोष्ट नेमकी कळत नाही, तुम्ही हळूहळू पेपरचा ॲनालिसिस करा. ॲनालिसिस करता करता पेपर वाचा आणि मासिकाला सुरुवात करा. जसं जसं तुमचं पेपरचं ॲनालिसिस तुम्हाला लक्षात येईल तसं तसं तुम्हाला ते वृत्तपत्र किंवा एखादा मासिक किंवा त्रैमासिक म्हणा हे तुम्हाला सोपं वाटेल. तसंच यूट्यूबला आपले, मी जेव्हा एक्झाम असतात ना तेव्हा आपल्या यूट्यूबला मी लेक्चर घेत असतो, त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुमची रिव्हिजन लेक्चर घेत असतो. आता पुढचं जो काही लेक्चर असेल किंवा नोट्स कशा काढावा यावर मी घेणार आहोत. आणि तत्पूर्वी जे 1 जूनची परीक्षा आहे त्यासाठी आम्ही चालू घडामोडीची 1 डे रिव्हिजन बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी ॲपला जाऊन ती बॅच घेऊ शकता. तसंच यूट्यूबला सुद्धा मी शेवटच्या 5-7 दिवसात रिव्हिजन लेक्चर टाकणार आहे, तर त्यामुळे काळजी करू नका. तुम्हाला जर काही व्हिडिओबद्दल वाटलं किंवा अजून काही शंका असेल तर मी एक माझा नंबर देऊन ठेवतो. तुम्ही काय करा, त्याला ऑफिसमधून नंबर घ्या आणि घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की नाही बाबा सर मला चालू घडामोडीबद्दल अजून काही शंका आहे, तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, तुम्हाला सर्वांना आगामी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द व्हेरी बेस्ट.